चंद्रकांतजी ठोंबरे कुठे असाल कृपया आपण आयोजकांनी तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे आपण स्टेजवरती यायचं धन्यवाद ओव्हर टू शेखर धन्यवाद दिलीप बुपी सर युवा क्रांतीवीर चषक आपण पाहू शकाल 2020 चं हे शानदार पर्व आहे आणि या शानदार पर्वामधील आजची तिसरी रजनी आपण पाहू शकाल तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसामधील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना एका बाजूला आपण पाहू शकाल घरच्या मैदानावर श्रीराम क्रिकेट संघ शिरडोनपाडा शिरडोन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल जो संघ आहे तो तर मी सुबोधला विचारतो की आपण या ठिकाणी निश्चित आपण सन्मान करायचा आहे सुबोध वाकडीकर यांच्या अजय बोपी यांना विनंती करतो आपण या ठिकाणी की आपण चंद्रकांत ठोंबरे याचा आपण सन्मान करायचा आहे अजय बोपी यांना विनंती करतोय की चंद्रकांत ठोंबरे यांचा आपण सन्मान करायचा आहे ओव्हर टू शेखर सांगडे आणि शिरडोन या दोन संघादरम्यान मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहू शकाल मनोज कारण क्रिकेटची पंढरी म्हटलं तर रायगड आणि या रायगड मधील या शिरडोन गावामध्ये रंगली जाणारी ही शृंखला कारण म्हटलं तर विचार केला ज्या वेळेला शिरडोनचं नाव ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला प्रथम मी म्हणेन मनामध्ये ज्या माणसाचं चित्र उभं राहिलंय त्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके का तर ज्या माणसानं ज्या क्रांतिकारकानं वयाची सर्व वर्ष खर्च केली शेवटच्या श्वासापर्यंत आपला पहिला मराठी माणसाचा आणि अस्मितेचा मानवाचा विचार केला कारण जर आपण पाहिलं तर पहिले क्रांतिकारक जे ठरले गेले आपण पाहिले असतील आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके तर गेम स्टार्ट होती आहे वेळेला पंच असतील आपण पाहू शकाल विशाल पाटील सर मेन पंच तर स्क्वेअर लेगच्या दिशेने पंच आहेत विशाल गोलंदाज तयार पहिला चेंडू काय चेंडू आहे नक्कीच मनोज पाहू शकाल तुम्ही सुद्धा कशा पद्धतीचा चेंडू आहे अति वेगवान वेगावर स्वार झाला होता गोलंदाज आपण पाहिलं असेल भालचंद्र नामक गोलंदाज शेखर एकदा तुम्हाला थांबवतो या ठिकाणी सन्माननीय जनार्दन शेट्टी वाकडीकर यांनी विकेट हॅट्रिक करता तब्बल 5,000 रुपये दिले या ठिकाणी विकेट हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपये दिलेले आहेत या गोलंदाजाला धन्यवाद पंच बॅटकट होती बॅटकट तर एक सिंगल मिळेल आपण पाहू शकाल सिंगलच्या बरोबरीनं खातं खोललं गेलंय वैयक्तिक आणि सांघिक खातं एक या धावेनं सांगडे संघाचा घरच्या मैदानावर कशा पद्धतीचा परफॉर्मन्स होणार शिरडोन संघाचा यावेळेला तयार फाईन लेगच्या रिजन मध्ये शॉर्ट फाईन लेगला आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय रोशन पवारला आपण पाहू शकाल आणि फेकी सुद्धा सुरेख होती कव्हर केलं पवन टकलेनं पाहिला पण सोमटण्याच्या मैदानावर पवन टकलेची जबरदस्त केली 36 चेंडू 120 धावा पूर्ण शृंखलेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याच्या नावावर आपण पाहिला आणि पूर्ण शृंखलेमध्ये जर पाहिलं तर 18 षटकार त्याच्या नावावर होते तो खेळाडू या वेळेला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज तयार आहे भालचंद्र खोलवा टप्प्याचा चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल उत्तम यांचा आपण पाहतोय दर्जेदार खेळ मात्र पाहायला मिळते कारण पाहिलं तर प्रत्येक चप्प्याला जर पाहिलं मनोज तर या परिचय आहे या संघाचा कारण क्षेत्ररक्षण सातत्याने मैदानावर प्रॅक्टिस करतात आणि घरच्या मैदानावर कसं खेळायचं हे त्यांना माहिती आहे पाहुणा आलेला संघ आहे सांगडे संघ परंतु मॅच मात्र रोमांचक होईल मॅच मात्र चांगली होईल शेवटच्या क्षणापर्यंत जाईल हे मात्र पाहायला मिळेल गोलंदाजी चांगली होती भालचंद्रच्या माध्यमातून ओनेस्टाही क्रमांकांत आपण पाहू शकाल खोलव्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण पाहू शकाल खेळून काढलं जातंय निकेत चौधरी तिथे मात्र आले चेंडू उचलला फेकला दरम्यान एक सिंगल दोन्ही फलंदाजाने कंप्लीट केली आणि या सिंगलच्या बरोबरीनं सांगडी संघाची धावसंख्या धावपुल कव्हर 3 धावा चांगली गोलंदाजी मी म्हणेन भालचंद्र तत्पूर्वी प्रत्येक षटकाराला आदिनाथ ब्रह्मा पाटील सांगडे यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज आलेला आहे धन्यवाद नक्कीच कारण मी सुद्धा पाहिलं भालचंद्रला खूप साऱ्या मॅचेस खेळताना पाहिलंय परंतु आज जर पाहिलं तर त्याला गोलंदाजी आपण पहिली गोलंदाजी दिली मनोज त्याच्यावर विश्वास दाखवला यावेळेला परंतु तो विश्वास मात्र सार्थकी ठरतोय परंतु पंचांचा इशारा आलाय 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल आली सिंगलच्या बरोबरीनं 4 धावा
तर निश्चितच शेखर पाटील आपण मागच्या वर्षाचा विचार केला, भालचंद्र हा सुरुवातीचा गोलंदाज आहे श्रीराम शिरोडण संघाचा. इथं मात्र वेगावरती स्वार होतो आणि वेगवान गोलंदाज म्हणून त्याला ओळखला जातो. नक्कीच, कारण राईट नजी जर म्हटली म्हणून तर कॉन्सन्ट्रेट आणि नजर पाहिजे चेंडूवर, तर तुम्ही कशाही पद्धतीने खेळू शकता. परंतु या वेळेला मात्र मी म्हटलं आणि म्हटलं आपण पाहतो चेंडूवर नजर फेकली आणि चेंडूला या वेळेला फेकून दिलाय मिड विकेट रिजनच्या बाहेर. षटकारासाठी फलंदाज आहे रमाकांतच्या बॅट मधून येतोय दर्जेदार फटका, षटकार. या षटकाराकरता परत एकदा आदिनाथ मामा ब्रह्मा पाटील यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. तसेच सन्मान्य जनार्दन शेठ वाकडीकर सायकल पाटील यांच्याकडून तब्बल 5000 रुपये आलेले आहेत बॅक टू बॅक 3 विकेटला. धन्यवाद. तर नक्कीच घरचा सामना आहे आणि या सामन्यासाठी आपण पाहू शकाल मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो पारितोषिक सुद्धा लावली गेलेत. परंतु नक्कीच मी सांगेन की ज्या वेळेला आपण पाहिलं होतं मनोज डे टुर्नामेंट 2 ते 3 वेळा झाल्या, परंतु शिरडोन या संघाचा परफॉर्मन्स आपला खालावलेला होता. परंतु आता मात्र कुठे जर पाहिलं तर थोडासा फॉर्म चांगला पाहायला मिळतोय, कारण सोमटण्याच्या मैदानावर चांगला खेळ त्या संघाने केलाय. परंतु आज मात्र घरच्या मैदानावर जर पाहिलं तर चारही बाजूला शिरडोन आणि शिरडोन पाडा या गावातील सर्व प्रेक्षक आहेत, त्यानंतर स्वतःचे नातेवाईक सुद्धा असतील, मित्र बंधू हे सर्व असतील आणि ते आपल्या मुलांचा खेळ पाहण्यासाठी या मैदानावर. परंतु काय घडेल या सामन्यामध्ये, काय सांगशील मनोज तू? तर निश्चितच घरचा संघ आहे म्हणजे लक फॅक्टर निश्चितच अर्धच गाव त्यांच्या बाजूने असणार आहे. अशा वेळी अर्धा नव्हे तर अख्खा गावच त्यांच्या बाजूने असणार आहे. अशा वेळी मात्र कामगिरी उंचावा लागणार आहे, पण दडपण त्यांच्या डोक्यावरती देखील असणार आहे, कारण की घरच्या मैदानावरती खेळणं दडपण तेवढंच जास्त असतो शेखर पाटील. नक्कीच, कारण पाहिलं तर पाहुणा आलेला संघ आहे, जर त्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला तर कुठेतरी या घरच्या मैदानावर खेळत असताना कुठेतरी 4 गोष्टी ऐकणं गरजेचं असेल शिरडोन संघाला. परंतु मी म्हणेन दोन्ही संघ चांगला खेळ करतील, चांगला मॅच पाहायला मिळेल, यात मात्र शंका नसेल. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्कवर अंकित वाजेकर. अंकित वाजेकर लेफ्ट हँड गोलंदाज आहे, नॅचरल स्विंग पाहायला मिळेल. या वेळेला फुल लाईनचा चेंडू फेकून दिला, या वेळेला चेंडूला मिड विकेट रिजनच्या दिशेनं आउट ऑफ द पार्क ब्रँडेड फटका आशिषच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या बरोबरीनं सांगली संघाची धावसंख्या आहे धावफलकावर 16 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 10 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज भालचंद्रनं षटकाराचा मार खाऊन सुद्धा, परंतु आता मात्र पहिल्याच चेंडूवर आक्रमकता सिद्ध करतो या वेळेला आशिष नामक फलंदाज. गोलंदाजावर दडपण पाहायला मिळेल अंकित वाजेकरवर, कारण पाहिलं नक्कीच मी सांगेन मनोज ज्या वेळेला फुलटॉस चेंडू त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे, परंतु नॅचरल स्विंग ज्याला म्हटलं जातं लेफ्ट हँड गोलंदाज तो चेंडू फक्त सोडणं गरजेचं आहे, रिलीज करणं गरजेचं आहे, आपोआप चेंडू त्याचं काम करत असतो. परंतु या वेळेला पुढचा चेंडू कशा पद्धतीचा असेल, या वेळेला आपण पाहतोय चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका, परंतु तिथे मात्र काय घडलं गेलंय, क्षेत्ररक्षक आले होते, ती वेगानं चेंडूला कलेक्शन केलं, परंतु तिथे मात्र आपण पाहतोय कुठेतरी प्रयत्न फसला गेला आणि आली एक आपण पाहतोय 2 धावा, 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या 18 धावा धावफलकावर. आता मात्र आपण पाहतो धावांना वेग देण्याचं काम सांगली संघ करतोय, कारण यंदाच्या हंगामामध्ये जर पाहिला तर सांगली संघ एक चांगला संघ आहे आणि खूप सारी पारितोषिक या सांगडे संघाने अद्यापर्यंत जिंकली आहेत. परंतु गोलंदाजी कशी होणार, कारण अद्याप 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात अंकितनं. या वेळेला नक्कीच पाहू शकाल म्हणून कशा पद्धतीने चेंडू होता, असं वाटलं होतं फलंदाज जो आहे आशिष त्या फलंदाजाला असं वाटलं की आखून टप्प्याचा चेंडू आहे, परंतु त्या चेंडूवर पूर्णपणे झोकून दिलं आणि पॅडल स्वीप पाहायला मिळाला. आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या धावफलकावर आहे 19 धावा. तर निश्चितच शेखर पाटील अजून एक अंकितचा जर विचार केला, अंकितला जर गोलंदाजी कशी करावी हे जर कोणी सांगितले असेल तर त्याचे स्वतः वडील आपण जर पाहायला मिळालं, स्वतः त्यांचे वडील मात्र गोलंदाजी करतात अचूक टप्प्यावरती आणि कशा प्रकारची गोलंदाजी करावी हे नेहमीच त्याला मार्गदर्शन करत असतात. नक्कीच, कारण या मैदानावर त्यांची गोलंदाजी आपण पोर्टली प्लसच्या माध्यमातून पाहिली होती. त्याने अंकितनं सुद्धा सांगितलं होतं की वडिलांच्या गोलंदाजी समोर मी काहीच नाहीये, कारण श्रेय ते पूर्ण वडिलांना जाईल, कारण त्यांचा सुद्धा सपोर्ट आहे या खेळाडूला. परंतु या वेळेला मात्र आपण पाहू शकाल सातत्यानं फुलटॉस चेंडू फेकतोय, चेंडूला या वेळेला नेऊन ठेवलाय काव कॉर्नरच्या दिशेनं, मोठा फटका 6 धावा.
तर निश्चितच इथून मात्र मोठी आक्रमकता पवित्र हातात घेतली फलंदाज आशिष पाटील. मग फलंदाज आपण बघू शकतो इथं मात्र चांगली फलंदाजी आणि रमाकांत नामक स्वतः कर्णधार चांगली फलंदाजी करतो. अंकित याला डोकं शांत ठेवून मात्र गोलंदाजी करावी लागणार आहे शेखर पाटील, कारण की ही त्याची ताकद नाहीये. ताकद त्याची अचूक टप्पा आणि अचूक लेंथ वरती गोलंदाजी करणं. परंतु मी म्हणेन मनोज हा दडपण आहे की काय, दडपणाखाली वावरतोय की काय अंकित वाजेगिरी, दडपणाखाली गोलंदाजी करतोय की काय मी म्हणेन. कारण आपण पाहिलं तर पाहुणा आलेला संघ, परंतु मी ज्या वेळेला म्हटलं की नजर गरजेची आहे त्या नजर दिली आणि षटकाराला आता सुद्धा आपण पाहतोय. परंतु गोलंदाज खराब का करतोय तर यावेळेला फुलटॉस चेंडू सातत्याने फेकतोय आणि इथे कुठेतरी आपण पाहतोय धावांना वेग आलाय आणि टोटल जर पाहिलं तर 4 चेंडू मध्ये अद्याप पाहिलं तर 15 धावा या गोलंदाजानं खर्च केले. थोडीशी खराब गोलंदाजी मी म्हणेन. मागणा गोलंदाज अंकित वाजेकर. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल चांगला चेंडू होता, परंतु इथे मात्र आपण पाहतोय फक्त दिशा दिली चेंडूला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या पद्धतीचे फटके पाहायला मिळतात. आता मात्र आपण पाहू शकाल बॅक टू बॅक आपण पाहू शकाल फलंदाज आहे रमाकांतच्या बॅट मधून येतोय षटकार. दर्जेदार फलंदाजी मी म्हणेन आपल्या संघासाठी महागडा ठरतोय गोलंदाज अंकित वाजेकर. काय म्हणशील म्हणून तू या गोलंदाजी बद्दल? तर निश्चितच शेखर पाटील आपण क्रिकेटमध्ये नेहमीच बघत असतो तर एखादा षटकार लागला तर नंतर मात्र दडपण नेहमीच गोलंदाजाच्या डोक्यावरती असतो आणि तेच उदाहरण म्हणजे अंकितच्या गोलंदाजीवरती झालेले प्रति हल्ले फुलटॉस चेंडूवर. सन्माननीय आदरणीय संतोष पारधी यांना विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. नक्कीच, कारण मनोज मी मगाशी सुद्धा सांगितलं कारण सांगडे संघ भलत्याच फॉर्म मध्ये आहे या वर्षी. मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये खेळलाय आणि चांगल्या पद्धतीनं चांगला परफॉर्मन्स देत असताना अद्याप चांगले पारितोषिक सुद्धा या संघानं खूप सारी पटकावलेत. परंतु मी म्हणेन की घरच्या मैदानावर जर अशा पद्धतीची गोलंदाजी होत असेल तर कुठेतरी मी म्हणेन की अनुभव कमी पडला अंकित वाजेकरचा. अनुभव वापरला असता तर कुठेतरी चांगली गोलंदाजी झाली असती. परंतु मित्रांनो ही क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नाही आणि जरतर शिवाय क्रिकेट सुद्धा कम्प्लीट होत नाहीये. हे सातत्याने क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलंय. तर निश्चितच शेखर पाटील आपलं म्हणणं नेहमीच रास्त. कालचा जर सामना बघितला असं वाटलं होतं मऊ संघ सहजरित्या तो सामना जिंकतोय की काय. शेवटच्या क्षणाला 2 चेंडू 2 धावा इन्फॉर्म फलंदाज आणि अशा वेळेला मात्र 2 निर्णायक चेंडू निर्धाव फेकले त्या गोलंदाजानं. प्रीतम पाटील नामक गोलंदाज होता. इथून मात्र जर घरच्या मैदानावरती आपली थोडीशी खराब कामगिरी तर इथून जर बब्बू याला मात्र विचार करावा लागेल. निकेश चौधरी आपण बघू शकतो नौका गोलंदाज वापरला तो डावकुरा हाकता हा देखील त्याच शैलीचा गोलंदाज आहे. पण तशी गोलंदाजी आता मात्र करावी लागणार आहे. इथून जर धावांचा वेग कमी करायचा असेल तर विकेट इम्पॉर्टंट असणार आहे शेखर पाटील. नक्कीच, कारण सलामीची जोडी आहे ती फोडणं गरजेचं असेल. मी म्हणेन ज्या पद्धतीने आपण पाहत असतो की विकेट मिळवणं गरजेचं असेल. गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर अंकित निकेश चौधरी आपण पाहू शकाल. या वेळेला आपण पाहतोय फुलटॉस चेंडू होता झेल साठी सरसावले होते, परंतु तिथे मात्र आपण पाहतोय फ्लंबल झाले. या वेळेला क्षेत्ररक्षक उत्तम, परंतु दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा आशिषनं आणि रमाकांतनं पूर्ण केल्या आणि या 2 धावीच्या बरोबरीनं 39 धावा धावपलकावर. नक्कीच मनोज अशा पद्धतीची सरासरी जर राहिली अशा धावा जर राहिल्या तर नक्कीच मी म्हणेन की 70 ते 75 धावा नक्कीच हा सांगडे संघ जमू शकेल. ज्या पद्धतीनं फलंदाजी केली होती आपण पाहिलं असेल तुरमाळे संघासमोर मोरबे संघानं त्या पद्धतीची फलंदाजी या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते. या वेळेला खोल टप्प्याचा चेंडू, परंतु सन्मान दिलाय चेंडूला कारण आशिषला सुद्धा माहिती आहे रमाकांतला माहिती आहे चित्त्याची चपलाई दाखवली. इथं मात्र खराब प्रदर्शन. फेकी पाहिली तर सुरेख होती, कलेक्शन करता आलं नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहिला होता कुडावे संघाच्या यष्टीरक्षकानं चेंडू सोडला होता आणि एका धावेनं तो सामना मात्र कुडावे संघानं गमावला होता. परंतु एक धावेला किती महत्व हे आपण पाहिलं. परीक्षेमध्ये जर आपण पाहिलं मनोज तर एक गुणाला महत्व, त्यानंतर राजकारणामध्ये जर पाहिलं तर एक मताला महत्व आणि क्रिकेटच्या पटलावर जर पाहिलं तर एक धावेला किती महत्व आहे हे सातत्याने आपण पाहिलंय. परंतु या वेळेला मात्र फलंदाज थांबायला तयार नाहीये. आशिष नामक फलंदाज इथे मात्र दर्जेदार फटका खेळतोय. आलाय षटकार. षटकाराच्या बरोबरीनं 47 धावा. खराब प्रदर्शन मी म्हणेन. घरच्या मैदानावर रोजची प्रॅक्टिस रोजचा सराव आणि त्या सरावाला जर पाहिलं अनुसरण इथे मात्र खराब कामगिरी होती गोलंदाजांची.
आता मात्र काय घडलं गेलंय, पूर्णपणे ऑफ स्टंपला शफल झाले होते, परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल सलामी फोडण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज निकेश चौधरी. तर निश्चितच शेखर पटेल अजून मी म्हणेल, कारण की अशा प्रकारची गोलंदाजी तुमच्याकडे असेल, सातत्याने तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता, असं नाही की नाही करू शकत, पण तेवढीच दाद द्यायला पाहिजे या दोन फलंदाजांची. आपण जर सांगडे संघाचा विचार केला, रमाकांत जो त्यांचा संघ नायक आहे त्याची गोलंदाजी देखील तेवढी धारक आहे, हे देखील आपण बघितलंय. मी कसरकरच्या मैदानावरती नाईट टुर्नामेंट मध्ये या खेळाडूची गोलंदाजी बघितली, तिच्या टाळ्याच्या गजरामध्ये त्याचं डकआउट मध्ये स्वागत केलंय. नक्कीच, कारण ते सुद्धा करणं गरजेचं आहे. जर ज्या वेळेला तुमच्या माध्यमातून फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, चांगली ज्या वेळेला होते त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे, आणि खराब जर प्रदर्शन झालं तर तिथे कुठेतरी चार गोष्टी सांगणं सुद्धा गरजेचं असतं. परंतु इथे मात्र मी म्हणेन फलंदाजी कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये, चांगल्या पद्धतीने खेळ केलाय आणि धावांचा मात्र डोंगर या वेळेला तिसरं षटक मार्गस्थ असताना धावा धावपलकावर आहेत 47 धावा, 10 चेंडू 20 धावा आपण पाहू शकाल आशिषच्या बॅट मधून आल्या. रमाकांत अद्यापर्यंत आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि या 26 धावांवर अद्यापर्यंत खेळतोय आणि या चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज निकेश चौधरी पुन्हा एकदा तयार. या वेळेला मी म्हणेन कुठेतरी खराब गोलंदाजी मनोज, कारण सातत्यानं प्रत्येक गोलंदाज आपण पाहतोय हा फुलटच चेंडू जास्तीत जास्त फेकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या वेळेला आपण पाहू शकाल तर रमाकांतच्या बॅट मधून बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 4 षटकार आलेत. म्हणजे मी म्हणेन की चांगली फलंदाजी मी म्हणेन. जर अद्याप 2 षटकार जर आले तर नक्कीच विक्रम सुद्धा होऊ शकतो या मैदानावर 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगावण्याचा. परंतु हा विक्रम होणार का हे सुद्धा पाहणं गरजेचं बनलं जाईल. परंतु इथे मात्र प्रेक्षक जर पाहिले शिरडोन आणि शिरडोनपाडा गावातील तर नक्कीच कुठेतरी नाराज असतील या आपल्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर. या वेळेला आपण पाहू शकाल चेंडू पॅडवर बदलला गेलाय, परंतु इथे मात्र आपण पाहतोय पंचांनी सर्व काही पाहिलं, लाईन लेंथ सर्व काही पाहिलं आणि तिथे मात्र आपण तटस्थ राहिले गेलेत आणि इथे मात्र नॉट आउट घोषित केले गेले. फलंदाजाला 1 धाव मिळाली, 1 धावेच्या बरोबरीनं सांगडे संघाची धावसंख्या आहे धावपलकावर 49 धावा, 49 लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतोय. 2 षटक समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 49. काय म्हणशील या गोलंदाजी बद्दल, क्षेत्ररक्षणाबद्दल आणि टॉस जिंकल्यानंतर मनोज आपण संवाद साधला होता, टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय गोलंदाजीचा घेतलाय तो चुकलाय की काय असं वाटतं का आपणाला? तर निश्चितच मला तर वाटतंय की आपण जर बघितलं निर्णय चुकला नाहीये, पण जी गोलंदाजी व्हायला पाहिजे होती, कारण आपण जर बघितलं शिरडोन संघाची जर ताकद जर काय असेल तर फलंदाजी शेखर पटेल आपण सातत्याने या संघाला बघत असतो. कित्येक ठिकाणी यांची फलंदाजी मात्र ताकदीची आहे, पण अशा वेळेला धावांचं डोंगर उभारणं सांगडे संघाला देखील माहिती आहे. श्रीराम शिरडोन संघ किती ताकदवर आहे आणि त्यांच्या मनगटामध्ये सहजरित्या 80 धावा देखील ठोकू शकतो हा संघ, पण त्या धावांचा वेग वाढवणं लागणार आहे. तोच वेग या ठिकाणी मात्र वाढवत दिसणं हे फलंदाज. नक्कीच परिणाम म्हणून जर पाहिलं संध्याकाळचं रात्रीचं सत्र आहे आणि रात्रीच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं एक महत्वाची सुवर्ण संधी आलेली आहे. पहिल्यांदाच या ठिकाणी आपण बघतोय बामल्लीचे आमचे दानशूर व्यक्तिमत्व आहे स्वर्गीय महेंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू विवेक भोईर याचकडून आयवा कॅच म्हणजे प्रेक्षकांनी जे कॅच कोण पकडेल त्याला 500 रुपये आलेले आहेत. प्रेक्षकांमध्ये जो कॅच पकडेल त्याला 500 रुपये आलेले आहेत. खरोखर या दानशूर व्यक्तीचा मी सन्मान करतो. शेखर पटेल 1 मिनिट. तर निश्चितच विनंती असेल विवेक भोईर आपण या आमच्या संरक्षण कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. आपण कुठे असाल प्रेक्षकामध्ये आपण आपल्या संरक्षण कक्षामध्ये यायचंय. 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. शेखर पटेल धन्यवाद मनोज. या वेळेला आपण पाहू शकाल चेंडू रिलीज झालाय, परंतु पंच तटस्थ आहे. त्यावेळेला मी म्हणेन की चांगलं कमबॅक आहे गोलंदाजचा आणि या गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर तेजस चौधरी. कारण पाहिलं तर असं वाटलं फलंदाजाला सुद्धा की हा चेंडू स्वेर मिळेल की काय, परंतु चेंडू आतमध्ये आला आणि या चांगली गोलंदाजी मी म्हणेन पहिल्या चेंडूवर तेजस चौधरी याचा चेंडू.
आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे, फटका फसला गेलाय. तिथे मात्र काय घडलं गेलं मी म्हणेन चुकी झाली होती, परंतु तिथे मात्र सावरलं गेलंय. कॉलिंग नव्हतं, मिस अंडरस्टँडिंग होतं दोन क्षेत्ररक्षकांमध्ये, गोलंदाज आणि प्रभाकर होते, परंतु तिथे मात्र मी म्हणेन चांगलं कमबॅक आहे. गोलंदाजाचा झेल टिपला गेलाय आणि रमाकांत बॅक टू द पॅव्हिलियन. तर निश्चितच शेखर पाटील जो झेल टिपला तो तेजसने झेल टिपला आणि अप्रतिम झेल मी तर म्हणेल, कारण की स्वतःच्या गोलंदाजी वरती चेंडू टाकणं आणि त्याच्यानंतर धावत जाऊन तो झेल पकडणं तेवढंच कठीण असतो आणि तो काम केलाय. अंडर 19चा हा खेळाडू आपण बघू शकतो. आपले दोन जर मोठे सिनियर या ठिकाणी मात्र थोडेसे नाराजगी पत्करावी लागली, त्यानंतर आपल्या खांद्यावरती जो ओझं घेऊन इथे गोलंदाजी करतो, पहिलं चेंडू नेतं आणि त्यानंतर मात्र रमाकांत सारखा फलंदाज बाद करण्याचे यश आलंय तेजस नामक या गोलंदाजाला. तसेच सन्माननीय गणेश नाईक परत एकदा एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. गणेश नाईक कोल्लीकोपर यांच्याकडून आयवा कॅचला परत एकदा 500 रुपये दिलेले आहेत. तसेच आपल्याला सांगितलंय महेंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ विवेक भोईर बामाली ठाणे यांच्याकडूनही 500 रुपये आलेले आहेत. तसेच बॅक टू बॅक 2 षटकारांना या ठिकाणी आदिनाथ बामा पाटील यांच्याकडून 500 रुपये आले आहेत. बरटू शेखर. धन्यवाद सर, परंतु नक्कीच पाहिलं तर सामना मात्र रोमांचक होईल या मात्र शंका नसेल, कारण अद्याप शिरडोन संघाची फलंदाजी बाकी आहे. गोलंदाज तयार. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल चांगला चेंडू हाताळला. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता, फायदा मात्र उठवता आला नाही. पूल करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आपण पाहतोय वैभव नामक फलंदाज, परंतु तिथे मात्र चकतोय, फसतोय आणि डॉट चेंडूची सांगता आणि समाप्ती मात्र पाहायला मिळते. निश्चित तत्पूर्वी आपण बघू शकतो एक दानशूर व्यक्तिमत्व विवेकजी भोईर या ठिकाणी आल्यात. तुमचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. ओरटू शेखर पाटील. नक्कीच, परंतु कमबॅक करणारे षटक असेल का? गोलंदाज तेजस आहे, अद्यापर्यंत 3 चेंडू फेकले, 2 डॉट चेंडू, 1 विकेट सुद्धा मिळवली. रमाकांत सारख्या एक बलाढ्य फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला धाडलंय. मी म्हणेन चांगली गोलंदाजी आहे, कमबॅक करणारी गोलंदाजी आहे तेजस चौधरी. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र काय घडलं गेलंय आपण पाहू शकाल. पंच यावेळेला तटस्थ आहेत, आपण पाहतोय, कारण आता पाहिलं तर उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास कमी, परंतु या वेळेला डॉट चेंडूची सांगता. कारण मनोज पाहिला फटका जर पाहिला तर रिव्हर्स अटेम्प्ट होता, लगा तो आबाद नाही तो बरबाद, त्या पद्धतीचा फटका आणि इथे मात्र जिंकतोय चेंडू आणि गोलंदाज. तर निश्चित आणि त्याच्यासाठी टाळ्या देखील झाल्या, कारण की त्या टाळ्या पडल्या नव्हत्या अद्यापर्यंत. त्या टाळ्या मात्र इथे पाहायला मिळाल्या आणि चिंचवण या गावामध्ये मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा हाच खेळाडू आपण बघू शकतो. नक्की टाळ्या होणं सुद्धा गरजेचं असेल, कारण गोलंदाजी मात्र सुरेख होते तेजसची. यावेळेला सुद्धा चांगला चेंडू आहे, परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल एकच धाव मिळेल. यावेळेला मेडन षटक टाकण्याची आपण पाहिली तर चान्स होती या गोलंदाजाला आहे. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 1 धाव आली, परंतु ती आपण पाहिली तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये आल्या. म्हणजे पाहिलं आपण तर ज्या वेळेला हा चेंडू डॉट पडेल त्यावेळेला नक्कीच मी म्हणेन की मेडन षटक टाकलं जाईल. तर निश्चितच डॉट चेंडू आला तर निश्चित संतोषजी चौधरी यांच्याकडे तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक. टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. अप्रतिम गोलंदाजी, अचूक आणि टिचूक गोलंदाजी कशी असावी याचं उदाहरण या ठिकाणी देताना तेजस चौधरी. यावेळेस बघा शॉर्ट पिचचा चेंडू होता, जरी षटकार लगावला शेखर पाटील तरी सुद्धा गोलंदाजी अप्रतिम मित्र म्हणेल. नक्कीच, कारण पाहिलं आपण तर या वेळेला आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी होती. स्लॉगरचं षटक होतं मनोज. पाहिलं तर ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचं सुद्धा आपण पाहत असतो की ज्या वेळेला शेवटचे 10 षटकं 5 षटकं असतात त्या षटकामध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर धावा जमण्याचा प्रयत्न असतो, परंतु यावेळेला कमबॅक करणारे षटक आणि धावांना कुठेतरी रोख लावण्याचं काम मी म्हणेन या गोलंदाज तेजस चौधरीनं केलंय आणि चांगली गोलंदाजी हाताळली. षटकाराचा मार शेवटच्या चेंडूवर खाला आणि 4 षटक समाप्तीनंतर आपण पाहू शकाल सांगडे संघाने धावा जमवल्या. 56 धावा आणि 57 धावांचं आव्हान आपण पाहू शकाल शिरडोन संघासमोर ठेवले गेलं. काय म्हणशील मनोज? तर निश्चितच तत्पूर्वी मात्र विनंती करेल पवन मुकादम, आपण कुठे असाल या शृंखलेचे आयोजक, आपण समालोचन कक्षामध्ये यायचा. तर निश्चितच शेखर पाटील येणारे 24 चेंडू 57 धाव्यांची गरज मात्र या ठिकाणी असणार आहे श्रीराम शिरोडोम पाड्याला.
तर निश्चित इथून मात्र कशा प्रकारची कामगिरी करणार शिरडोन संघ. इथून बघितलं 24 चेंडू 57 धावा. धावा तर सोप्या दिसत असतील, या धावांचा अवंतर पेलावं लागेल. पवन सारखा फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. रोशन पवार असतील, प्रतिकेश वाजेकर असतील, प्रभाकर टकले असतील, असे या फलंदाजांना आपली बॅगची धार, या बॅगची चमक आजच्या रात्रीमध्ये मात्र दाखवू लागणार आहे. डळकरी कोण फोडणार हे देखील बघणं गरजेचं असणार. कोणता वाघ मात्र इथं आपला ठसा उमटवणार. येणारे 24 चेंडू 57 धावींची मात्र गरज असणार आहे. ती डरकारी मात्र कोणता संघ फोडणार. एका बाजूला गावचा संघ तर दुसऱ्या बाजूला सांगडे संघ. शतरक्षण सजवायचं आहे, कारण की 20 मिनिटाचा अवधी असेल. तत्पूर्वी मात्र विनंती असेल, बघूया बॅक टू बॅक आपण बघतो. तर निश्चितच पुढची विनंती असेल गावदेवी सांगुर्ली, गावदेव 11 सांगुर्ली विपक्ष मोरबे या दोन संघांच्या संघटकांना विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. शेखर पाटील येणारे 24 चेंडू 57 धावींची मात्र या गरज ठिकाणी असेल. सन्मानित परत एकदा जनार्दन शेठ वाकडीकर यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांना तब्बल 5,000 रुपये आलेले आहेत. तसेच बॅक टू बॅक 3 विकेटला या ठिकाणी स्वर्गीय महेंद्र भोईर यांच्याकडून गणेश भोईर यांच्याकडून विवेक भोईर यांच्याकडून तब्बल किती 2,000 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. एकदाच आम्ही अनाउन्समेंट करू. बॅक टू बॅक 3 षटकाला 3 चौकाराला संतोष चौधरी यांच्याकडून 500 रुपये क्रिकेट प्रेमी आहेत. तर निश्चितच शेखर पाटील या शृंखलेचा नियम आहे, जो सर्वात जास्त धावसंख्या उभारेल त्याला मात्र बाय मिळेल, याची नोंद घ्यायची. तर या शृंखलेमध्ये सर्वात अधिक धावा करणारा संघ आहे तो मोरबे संघ, आणि त्याला मात्र बाय मिळाली आहे. माफी असावी माझ्याही लक्षात नव्हतं. तर या ठिकाणी निश्चितच परत एकदा फोन येतो मला. या ठिकाणी सन्मान्य जनार्दन वाकडीकर यांच्याकडून परत एकदा तब्बल 5,000 रुपये आहेत बॅक टू बॅक 3 षटकाराला. ओट मनोज. नक्कीच, कारण मनोज पाहिले तर चांगली रणनीती म्हणेन, चांगली आयडिया, कारण चांगला निर्णय मी म्हणेन आयोजकांच्या माध्यमातून. कारण ज्या वेळेला आपण पाहिलं की आपण चिठ्ठ्या ज्या वेळेला उडवतो आणि एखादा संघ चांगला खेळ करत असतो आणि त्याला कुठेतरी कमी पडावं लागतं, परंतु मी म्हणे आयोजकांचं कौतुक करेन, चांगला निर्णय आहे. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल उत्तरार्धामध्ये करत असेल शिरडोन संघाला 4 षटकं 57 धावांची 14.25 ची सरासरी असेल प्रति षटकामागे. जर पाहिलं म्हणे तर 2 षटकामध्ये 24.50 ची सरासरी होती, परंतु आता मात्र जी सरासरी असेल या प्रति षटकामागे 14.25 ची. तर 2 जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो. जय वीरू प्रत्येक आपण बघू विकेटला शकतो. आदिनाथ भोईर यांच्याकडून पाटील यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. त्यावेळेस मात्र खोलवर चेंडू होता, या ठिकाणी मात्र 1 धाव त्या ठिकाणी केली जाते. तर निश्चित पुन्हा एकदा विनंती असेल या शृंखलेचे आयोजक पवन मुकदम आपण कुठे असेल त्वरित या ठिकाणी यायचं आहे. पवन मुकदम आपण कुठे असेल या ठिकाणी त्वरित यायचं आहे. तर त्यावेळी शेखर पाटील एक सिंगल आली आहे. पवन सारख्या फलंदाजाने 1 धाव घेतली, कारण की पवित्रा या ठिकाणी घेत असताना. कृपया बक्षीसवाले जास्त येऊ नका विनंती करतोय. तर निश्चितच अजून एक सुवर्ण संधी असणार. जर 3 षटकार लगावले तर अविनाशजी वाकडेकर यांच्याकडनं 5,000 रुपये, आणि जर हा संघ सामना जिंकला तर तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी येणार आहे. पण आता घडतोय काय, रोशन नामक फलंदाज त्याची क्लास आहे, क्रिकेटचं सौंदर्य त्याच्या बॅट मध्ये मात्र पाहायला मिळतोय. तो बॅक टू द पविलियन रोशन पवार. नक्कीच, कारण मनोज बक्षिसांची खैरात तर होती, एटीएम मात्र खुलं केले गेलेत आपण पाहू शकाल या ग्रामस्थ मंडळ शिरडोन पाड्याच्या माध्यमातून. परंतु मी म्हणेन की या वेळेला कुठेतरी आपण म्हणू की या शृंखलेमध्ये जर आपलं अस्तित्व ठेवायचं असेल तर सामन्याकडे विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा खेळ मात्र दोन्ही संघाला करावा लागेल. शिरडोन असू दे किंवा सांगडे संघ असू द्या, अस्तित्व आपलं जर ठेवायचं असेल तर कुठेतरी चांगला परफॉर्मन्स दिला तर सामन्यामध्ये विजय होऊ शकाल. या ठिकाणी गणेश नाईक कोली कोपर यांच्याकडे 3 बॉलला 3 सिक्स मारल्या तर 1,000 रुपये आहेत. त्याच्यानंतर आयवा कॅचला 500 रुपये आहेत. एकदाच आम्ही कृपया अनाउन्समेंट करून सारखं येऊ नका. धन्यवाद. तर नक्कीच गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर मंगेश पाटील पहिल्या चेंडूवर सिंगल. त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट क्लीन बॉल झाला होता. रोशन पवार नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. प्रतिकेश वाजेकर
प्रतिकेसाठी चेंडू होता, हलकासा बाउन्स पाहायला मिळाला. तिथे मात्र आपण पाहू शकाल शॉर्ट स्पर्लेच्या दिशेनं 38 सर्कल मध्ये टिपला गेलाय झेल आणि दुसरा धक्का या वेळेला आपण पाहू शकाल श्रीराम क्रिकेट संघाला लागतोय. धावसंख्या धावफलकावर आहे 1 धाव. गोलंदाज तयार आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. म्हणून जर पाहिलं आपण तर धावा जमवल्या जाऊ शकतात, परंतु थांबणं गरजेचं आहे खेळपट्टीवर, कुठेतरी वेट करणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये आपण पाहू शकाल फलंदाज सातत्याने विकेट गमावतात. परंतु या वेळेला मात्र पहिला चेंडू खेळतोय पवन टकले आणि पवन टकलेच्या बॅट मधून येतोय लॉंग 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 षटकार. तर तत्पूर्वी मात्र विनंती असेल तरगर संघाचा संगणक आणि सांगुर्ली संघाचा संगणक आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचंय. तरगर संघ आपला संगणक कुठे असेल त्वरित यायचंय. सांगुर्ली संघ आपलं देखील संगणक या ठिकाणी यायचंय. नक्कीच म्हणून जर पाहिलं आपण तर पवन टकले जो ज्या वेळेला आपण पाहिलं शिरडोन संघ अडचणीमध्ये सापडलाय त्या वेळेला हा तारणार देवासारखा धावून आलाय पवन टकले. या वेळेला आपण पाहू शकाल चेंडू पडला गेला, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न पवन टकलेचा होता, परंतु तिथे मात्र गोलंदाजाने चांगला चेंडू रिलीज केला आणि यष्टीरक्षकाने बाकीचं काम बजावलं. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या धावफलकावर आहे 7 धावा. 57 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा अद्याप धावफलकावर आहेत. 50 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी. आता मात्र षटकाराचा मार खाल्ल्यानंतर कमबॅक कसा असावं म्हणून हे मात्र गोलंदाज मंगेश पाटीलनं दाखवलं आणि जागच्या जागेवर आपण पाहू शकाल फलंदाज पवन टकलेला थांबून ठेवलाय आणि धावसंख्या धावफलकावर 1 षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज गमावत असताना शिरडोन संघ 7 या धावसंख्येवर. तर याला म्हणतात दडपण आणि दडपण. तर या ठिकाणी जर बघितलं 7 धावा अवघ्या धावफलकावरती आणि अद्याप देखील 18 चेंडू 50 धावा म्हणजे प्रति हल्ली या ठिकाणी चढवावं लागणार आहे आणि ती ताकद आहे शेखर पाटील या फलंदाजांकडे. कारण की एका बाजूला आपण पवन टकले बघतो, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय निकेश चौधरी आणि अजून देखील प्रभाकर टकले असणारे ज्याने कित्येक सामन्यामध्ये 5 चेंडू 5 षटकार लागण्याचा विक्रम त्याच्या नावावरती असणार आहे. पण ती खेळी या ठिकाणी करावी लागणार आहे, संयमी खेळी आणि इनिंग बिल्ड करणं तेवढंच गरजेचं असतं. कोणत्याही धावांचा डोंगर जर ओलांडायचा असेल शेखर पाटील, इनिंग बिल्ड करणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये. नक्की तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. जर सामना जर जिंकायचा असेल तर कर्तृत्व काय तुमच्यामध्ये, तर कर्तृत्व तुम्हाला दाखवावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुमच्यामध्ये जी कुवत भरलेली आहे, तुमच्यामध्ये जो कुटकुटकर क्रिकेटचा जो गुण भरलाय तो मात्र तुम्हाला इथे दाखवावा लागेल. तत्पूर्वी मात्र विनंती करेल तरगर संघ आणि सांगोली संघ आपण टॉस साठी यायचंय. लास्टचा कॉल असेल आपल्यासाठी. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर सूर्यकांत पाटील. या वेळेला आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये होता, यष्टीरक्षक सरसावले होते परंतु चाच पडत राहिले. तिथे मात्र बचावले गेले त्या वेळेला निकेत चौधरी आणि मिळेल 1 धाव. 1 धावेच्या बरोबरीनं 8 धावा धावफलकावर. तत्पूर्वी मात्र विनंती करतोय मयूर भोपी यांना की आपण विवेक भोईर यांचं स्वागत करायचं आहे. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण पाहतोय, एक युवा नेतृत्व बामली गावचे. ते विनंती करतोय मयूर यांना आपण त्याचं स्वागत करायचं आहे. निश्चित स्वर्गीय महेंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ ज्यांनी हे पारितोषिक लावलेलं आहे कॅचच्या ऐवासाठी ते विवेकजी भोईर भामार्ली ठाणे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो. या ठिकाणी तर विनंती करतो आयोजकांना आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. भामार्लीचे एक व्यक्तिमत्व विवेकजी भोईर साहेब यांचा इथे सन्मान होतोय. खूप मोठे व्यक्तिमत्व ठाणे जिल्ह्यामधलं एक आणि ओरडू शेखर. या वेळेला मात्र गुडघा टेक तमाशा देख येतो इथे मात्र फलंदाज पवन टकलेच्या बॅट मधून दर्जेदार फटका षटकार.
आणि या खेळीची गरज आहे मी म्हणेन ना मनोज, कारण तुमच्या पाठी आहे ना पाठिंबा किती मोठा असू दे, परंतु त्या पाठिंब्यापेक्षा तुमच्या रक्तामध्ये जिंकण्याची किती धमक आहे, किती हिंमत आहे याच्याकडे जास्त लक्ष असेल. परंतु या वेळेला मात्र आलाय षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं शिरडोन संघाची धावसंख्या आहे 14 धावा. तर निश्चित शेखर पाटील म्हणतात ना, यशस्वी होण्यासाठी कारण लागत नाहीये आणि जर कारण सांगणारा कधी यशस्वी होत नाहीये आणि तीच फलंदाजी करत असताना तर विनंती करतोय सन्माननीय आमचे गजानन शेठ घरात आपण विनंती करतो या दोन संघादरम्यान आपण नाणेफेक करायचे. एका बाजूला तरगर, दुसऱ्या बाजूला सांगुर्ली संघ. नक्कीच यावेळेला आपण पाहू शकाल एकच सिंगल मिळेल. पवन टकले आणि निकेत चौधरी आहेत. निकेत चौधरी आपण पाहिलं तर लेफ्ट हँड फलंदाज आहे आणि त्याला आक्रमकता स्वतःची सिद्ध करावी लागेल, कारण पवन टकले ते दाखवतोय, तो सिद्ध करतोय स्वतःला थोडा का होईना षटकारानं एकेरी दुहेरी धाव घेऊन. कारण परंतु इथे मात्र निकेशला त्याची साथ देणं गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधून सुद्धा मोठे फटके येणं गरजेचं असेल जर संघाला हा सामना जिंकायचा असेल या घरच्या मैदानावर. तर निश्चितच शेखर पाटील विंधणे या मैदानावरती 3 चेंडूवरती हितेश 18 धावींची गरज असताना ते 3 षटकार लगावून आपल्या संघाला विजय मिळवून दिलं होतं निकेश चौधरी या फलंदाजाने. पण तेच षटकार याच ठिकाणी मात्र लगावणार का, नशीब पुन्हा एकदा निकेशच्या बाजूने असणार का हे देखील बघणं गरजेचं असणार आहे. या वेळेला आपण पाहू शकाल कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, कारण चेंडू आपण पाहतोय की गोलंदाज ऑफ स्टंपवर पूर्णपणे टाकतोय, परंतु अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न निकेश करतोय आणि डॉट चेंडू या वेळेला खेळून काढला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 15 धावा. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर दुसरं षटक मार्गस्थ अद्याप 15 धावा. जर सरासरीचा विचार केला आपण संघ जो पाहतो सांगडे संघ, त्या संघाने 2 षटकामध्ये 49 धावा जमवल्या होत्या, परंतु या वेळेला मात्र फटका फसला गेलाय. चेंडू बराच काल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आले अति वेगानं, चेंडू या वेळेला धरणीला दान होतोय आणि इथे मात्र आपण पाहू शकाल कॅचेस विन द मॅचेस जे समीकरण होतं ते मात्र वापरलं गेलं नाही आणि याचा फायदा मी म्हणेन निकेशला आणि शिरडोन संघाला. 2 धावेनं 2 धावेच्या बरोबरीनं 17 धावा धावफलकावर. नक्कीच, कारण जरी या फलंदाजामधून जरी हा फलंदाज जरी बाद झाला तर डगआउट मध्ये आपण पाहिला तर प्रभाकर टकले आहे, परंतु नक्कीच मी सांगेन मनोज की ज्या वेळेला मी म्हणेन डगआउट मध्ये बसलाय तो लांब आहे, परंतु मी म्हणेन की ज्या 2 फलंदाजाच्या वाट्यालाही संधी आली आहे त्यांना संधीचं सोनं करणं गरजेचं असेल मी म्हणेन. परंतु या वेळेला मात्र संधीचा सोना करतोय निकेत चौधरीच्या बॅट मधून येतोय दर्जेदार फटका. या वेळेला काउ कॉर्नर रिजन मध्ये ब्रँडेड फटका, षटकार. तर निश्चित षटकार लगावला जातोय. विचार करावा लागेल गोलंदाजांना, कारण की ही जर जोडी फोडली आणि ही जोडी फोडण्यात यश आले या गोलंदाजांना तर सामन्यामध्ये परत येऊ शकतो. एका बाजूला डावकर हाताचा फलंदाज बब्बू, दुसऱ्या बाजूला पवन नेहमीच आपल्या संघासाठी संकट मोचक म्हणून नेहमीच खेळी करत असतो. अशा वेळेला मात्र सावरावं लागणार आहे. येणारे शेवटचे 12 चेंडू अजून जिंकण्यासाठी मात्र गरज असणारी 34 धाव्यांची. तर शेखर पाटील या 34 धावा सहजरित्या पार करू शकतो हा संघ, पण ती ताकद या ठिकाणी मात्र आजमावी लागणार आहे. आणि गोलंदाजाचा विचार केला सांगडे संघाची गोलंदाजी धारदार आहे, पण अशा वेळेला मात्र फटकेबाजी पाहायला मिळणार का बब्बून पवनच्या बॅट मधून. नक्कीच, कारण जर आपण पाहिलं तर आता मात्र येणारे 12 चेंडू आहेत आणि गरज असेल मी म्हणेन 34 धावांची, म्हणजे सरासरी आपण पाहिली 14-25 ची होती ती सरासरी आता 17 ची झाली प्रति षटकामागे. मी म्हणे की एखादे 2 मोठे जर फटके प्रति षटकामागे जर आले तर सामना नक्की शिरडोन संघ जिंकू शकेल, परंतु मी म्हणे की गोलंदाजी जर चांगली झाली याच्या उलट सांगडे संघाची तर कुठेतरी सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल. सामना आतापर्यंत पाहिला तर बॅलन्स असेल, कारण एका षटकामध्ये आपण 36 धावा 40 धावा 45 धावा सुद्धा जमवताना पाहिलेत आपण, परंतु इथे मात्र 2 षटका असतील आणि गरज असेल शिरडोन संघाला 34 धावांची. परंतु दर्जेदार खेळ करतात ते 2 फलंदाज पवन टकले आणि निकेश चौधरी. गोलंदाज कोण असेल सांगडे संघाच्या माध्यमातून आशिष म्हात्रे नामक गोलंदाज या वेळेला ज्यांनी फलंदाजी सुद्धा दर्जेदार
माफी असावी. आशिष पाटील होता फलंदाज, परंतु यावेळेला आशिष मात्रेवर कामगिरी दिली, आशिष मात्रेवर विश्वास दाखवला. तो विश्वास सार्थकी लावणार का, चांगली गोलंदाजी होणार का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण पाहिलं आपण तर आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, परंतु वाचणारे आपण असतो. जीवनात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच भेटत नसतं. सर्व काही नशिबात असतं, पण आपलं नशीब घडवणं हे आपल्या हातामध्ये असतं. आणि इथे मात्र मी म्हणेन शिरडोन संघाला आणि या दोन फलंदाजांना किंवा सांगणे संघाला आपलं नशीब घडवणं आपल्या हातामध्ये असणार आहे. या वेळेला आपण पाहू शकाल लेग साइडचा चेंडू आपण पाहू शकाल. गोलंदाज आहे आशिष मात्रेचा. पहिला चेंडू होता आउटसाइड दी लेग स्टंप. या वेळेला चेंडू फेकला गेला. एक अवांतर धाव आली. धावसंख्या धावफलकावर आहे 24 धावा. येणारे 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने एखादा चेंडू स्वैर मारा होईल त्यावेळेला मनोज कुठेतरी एखादा चेंडू एक्स्ट्रा फेकावा लागेल या गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला, परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर एखादा एक्स्ट्रा चेंडू मिळेल तो म्हणजे फलंदाजाला, आणि त्याचं सोनं करणं, त्या संधीला कुठेतरी आपल्या हातामध्ये आणणं, आपल्या अंगी काढणं हे मात्र गरजेचं बनेल. यावेळेला मात्र गॅप सिलेक्शन झालंय. ज्या पद्धतीने आपण पाहत असतो की परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पाहत असतो फिलिंग्स ऑफ बँक्स, त्यानंतर घाललेल्या जागा भरा आणि रिक्त स्थानों की पूर्ती कीजिए, त्याच पद्धतीने यावेळेला गॅप शॉट आपण पाहिला. फलंदाज पवन टकलेच्या बॅट मधून आलाय. दर्जेदार फटका, चौकार. तर निश्चित शेखर पाटील इथून जर शेवटच्या चेंडू पर्यंत या धावफलकावरती धावा लगावल्या जातात. 28 धावा, 11 चेंडू, अजून देखील 29 धावींची मात्र गरज असणार आहे. याला म्हणतात कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, कारण की तिथून फलंदाज कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात आणि त्या प्रकारची फलंदाजी मात्र पाहायला मिळते. पवन जर शेवटच्या चेंडू पर्यंत खेळपट्टीवरती राहिला तर सामना आपल्या खिशामध्ये घालू शकतो आणि तो विश्वास त्याच्यावरती असणार आहे. नक्कीच कारण जर पाहिलं आपण फक्त इथून सांगत असतो, स्कोरर आपल्याला माहिती देतात, आपण ते सांगत असतो, परंतु ज्या वेळेला फलंदाज मैदानामध्ये उतरतात ना त्यावेळेला त्यांचं कॅल्क्युलेशन सुद्धा चाललेलं असतं की आपल्याला किती चेंडूमध्ये किती धावा करायच्या आहेत, कुठपर्यंत आपल्याला मजर मारायची आहे, हे त्यांच्या कॅल्क्युलेशन सुद्धा चालत असतं. गोलंदाज तयार. यावेळेला आशिषचा चेंडूला फेकून दिला. यावेळेला मिड विकेट रीचं क्षेत्र निवडलं. ब्रँडेड फटका पवन टकलेच्या बॅट मधून येतोय. षटकार. आयवा कॅच तिकडे घेतलेला आहे. स्वर्गीय महेंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ विवेक भोईर यांनी 500 रुपये दिलेले आहेत आयवा कॅच साठी. पण तत्पूर्वी आपण या ठिकाणी यायचं बॅक टू बॅक 3 षटकारांना या ठिकाणी सन्माननीय जनार्दन वाकडीकर यांनी 5,000 रुपये लावले आहेत. 2 षटकार इथे मारलेले आहेत. निश्चितच बघू एक षटकाराची कमी आहे निश्चितच. तसेच अविनाशजी वाकडीकर यांच्याकडून देखील 5,000 रुपयाचा कॅश प्राइज 3 षटकारांसाठी आपण बघू शकतो. आणि जर हा सामना जिंकला तरी देखील 5,000 रुपये कॅश प्राइज. इथं मात्र पैशांची वरसाद पाहायला मिळते आणि शेखर पाटील षटकारांची आतिषबाजी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण म्हणत पाहिलं तर सोमटण्याची फलंदाजी होती की काय असं वाटतंय मला. सोमटण्याच्या मैदानावर ज्या पद्धतीने बरसला होता फलंदाज ती फलंदाजी करतो. या वेळेला आपण पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू होता, तिथे मात्र आपण पाहिलं कुठेतरी सफल झाले फलंदाज पवन टकले, परंतु डॉट चेंडूची सांगता. चेंडू असतील आता मात्र 9 चेंडू आणि गरज असेल 23 धावांची. 9 चेंडू 23 धावा. हॅलो, हे कॅच प्राइज जे होते ते पहिली कॅच पकडील त्यालाच होते, याला नव्हते असं तुम्हाला सांगतोय जाऊन. ओके. यावेळेला आपण पाहू शकाल इथं मात्र आपण पाहतोय ज्या पद्धतीनं घर फिरले की घराशे वाशे फिरतात त्या पद्धतीनं यावेळेला आपण पाहू शकाल काय घडलं गेलंय. शिरडोन संघाला सुद्धा विनंती असेल. शिरडोन संघ रोहित हॅलो रोहित निश्चितच आपण इथून कोणताही आवाज देऊ नका. कोणत्याही प्रकारचा आवाज द्यायचा नाहीये. कोणत्याही प्रकारचा ते खेळतायत ते काय असेल ते निर्णय घेतील. संघ आपला तर निश्चितच काय असेल ते पंच बघून घेतील. तुम्ही इथून बोलायचं नाहीये.
तर निश्चित विनंती असेल कारण जरी- सांगडे संघ सुद्धा आपल्याकडे पाहुणा आलेला संघ आहे आणि संघ हे चांगल्या पद्धतीने मैत्रीपूर्ण लढत झालीच पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचा खेळ आणि विजय हा क्रिकेटचा नक्कीच इथे झाला पाहिजे मी म्हणेन. तर निश्चितच प्रत्येक कोणताही सामना असला मैत्रीपूर्वक लढत नेहमीच पाहत असतो आपण. क्रिकेटच्या पटलावरती कित्येक मैत्री पाहायला मिळते. आज क्रिकेटनं आपल्याला खूप काही दिलं. प्रत्येक गावागावामधला नव्हे बाहेरचं मैत्री आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटच्या माध्यमातून. आपण इथं बघतो मात्र बाहेर. धमचक पाहायला मिळते या सामन्यामध्ये. खूप या दानशूर व्यक्तीचं आपल्या भावाबद्दल प्रेम होतं. हे स्वर्गीय आपले महेंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ विवेक भोईर यांनी जे पारितोषिक लावलेला आयवा कॅचला तो पहिला कॅचला होता, पण आता या ठिकाणी बॅक टू बॅक 3 षटकारांना या ठिकाणी त्यांनी तब्बल 2000 रुपये दिलेले आहेत. 3 विकेटला 2000 दिले. निश्चितच येणारी 9 चेंडू 18 धाव्यांची मात्र गरज असणार आहे. धावफलकावरती धावा आपण बघू शकतो तब्बल 39 धावा. धमचक होणार का? षटकारांची आतिषबाजी, पैसा वसूल. प्रेक्षक बसले होते शेखर पाटील पण आपल्या जागेवरती उभे झाल्यात. याला म्हणतात क्रिकेट. हॅलो, एक षटकाराला वैभव एंटरप्राइजेस वैभव मुकादम यांच्याकडून तब्बल 500 रुपये आलेले आहेत. ओव्हर टू शेखर. पंच हा चेंडू स्वैर आहे की नो चेंडू आहे? वाईट. ओके 1+4 टोटल 5 धावा. तर येणारे चेंडू आपण पाहू शकाल 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाज तयार. खराब गोलंदाजी मी म्हणेन आशिष मात्र करतो यावेळेला. 2 गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली होती परंतु आशिषनं मात्र यावेळेला त्याच्यावर सर्व पूर्णपणे पाणी फेकून दिलं. गोलंदाज तयार. समोर आहे पवन टकले. यावेळेला आपण पाहतोय जाग्यावर थांबतोय. आपण पाहतोय पवन टकले कारण त्याला माहिती आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे, अनुभव आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर ती कुवत आहे षटकार चौकार लगावण्याची आणि तो स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हटलं जातं म्हणून तो यावेळेला दाखवलाय. समीकरण उरलंय. येणारे 8 चेंडू 18 धावांची गरज. 8 चेंडू 18 धावा. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्कवर आशिष म्हात्रे पंचाच्या उजव्या बाजूना. यावेळेला आपण पाहतोय रनअप चुकला जातोय थोडासा. आपण पाहतोय गोलंदाज फंबल झाले होते यावेळेला कारण दडपण प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय. 8 चेंडू 18 धावांची गरज. सामना अद्यापर्यंत बॅलन्स आहे. अद्याप कुणीही जिंकलेलं नाहीये, कुणीही हरलेलं नाहीये. या वेळेला आपण पाहू शकाल सुंदर चेंडू आहे. सुंदर डिलिव्हरी यावेळेला हाताळली गेली आहे. गोलंदाज आशिष म्हात्रेच्या माध्यमातून चांगला चेंडू. आता मात्र कमबॅक करताना आपण पाहू शकाल गोलंदाज यावेळेला आशिष म्हात्रेला. आता मात्र मी म्हणत प्रेशर वाढेल फलंदाजावर. 7 चेंडू आणि गरज आहे 18 धावांची. सामना कोण जिंकणार, कोणता संघ हरणार आणि कोणत्या संघाला या शृंखलेमधून बाहेर जावं लागेल तर कोणत्या संघाचं अस्तित्व या शृंखलेमध्ये जिवंत राहील. यावेळेला मात्र चेंडूला दिशा दिली फक्त. फाईन लेग रिजन क्लिअर करतोय. चेंडू यावेळेला गोवीच्या वेगाने जातोय सीमेरेषेच्या बाहेर. फलंदाज पवन टकलेच्या बॅट मधून येतोय चौकार. तर निश्चित शेखर पाटील असं वाटलं होतं 2 चेंडूवरती युद्ध जिंकलं होतं गोलंदाजांना. त्यानंतर मात्र युद्ध जिंकलंय फलंदाजांना. याला म्हणतात क्रिकेट. कशा प्रकारे रंग बदलतो याचा क्रिकेट. तो आपण बघितलं धावफलकावरती 4 धावा. 4 धाव्यांच्या मध्ये 43 धावा. येणारे उर्वरित चेंडू मध्ये जिंकण्यासाठी मात्र गरज असणार आहे 14 धावींची. 6 चेंडू 14 धावा 2 मोठे फटके आणि इथून जर विकेट आली तर सामन्याला कलाडणी. इथून जर 2 मोठे फटके आले सामना जाईल तर शिरडोन संघाच्या बाजूनं. नक्कीच कारण म्हटलं जातं ना पराभवाची भीती बाळगू नका. किती मोठा विजय झाला तरी नक्कीच एक तो विजय असतो तो तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो आणि इथे मात्र हे करावं लागेल दोन्ही संघाला. आता मात्र गोलंदाज असेल तर गोलंदाजाला हे करणं गरजेचं आहे परंतु इथे मात्र त्याच्या उलट जर पाहिलं फलंदाजी करणाऱ्या संघाला करणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही संघामध्ये जर पाहिलं तर घमासान युद्ध आणि शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना मात्र जाणार. यात मात्र तील मात्र शंका नसेल. निश्चितच शेखर पाटील पवन टकले मात्र ती फलंदाजी तो फॉर्म या ठिकाणी मात्र दाखवत असताना मी माझ्या संघासाठी
करू शकतो, मी माझ्या गावासाठी करू शकतो, मी माझ्यासाठी नाही आहे तर मी माझ्या गावासाठी करतो हे सिद्ध करत असताना पुन्हा एकदा पवन मात्र एक संकट मोचक म्हणून इनिंग नॉकआउट मध्ये खेळत असतोय. चांगली फलंदाजी, कालचा तो दिवस ज्या ठिकाणी मात्र त्याची फलंदाजी सोडली होती, तब्बल 12 चेंडू 52 धावा त्या ठिकाणी फलंदाजी सोडली, तीच फलंदाजी घेऊन या मैदानामध्ये उतरलंय की काय याचं उदाहरण त्या ठिकाणी मात्र देत असताना पवन टकले ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये येणारे शेवटचे निर्णायक 7 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा कोण जिंकणार इथं मात्र प्रत्येक प्रेक्षक मात्र नक खात बसणाऱ्या जागेवरती प्रेक्षक देखील उभे झालेत, त्यांचं देखील स्वागत केलं पाहिजे. 6 चेंडू 14 धावा, 2 मोठे फटके, एखादी विकेट, सामन्याला कलाडणी. नक्कीच या वेळेला मात्र काय घडलं गेलंय, क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग लेग क्षेत्रामध्ये फटका फसला गेलाय आणि फलंदाजाला परतावं लागतंय. निकेत चौधरी या वेळेला बॅक टू द पॅव्हिलियन. परंतु नक्कीच म्हणत जर पाहिलं हा फलंदाज बाद झाल्यानंतर प्रभाकर टकले मैदानात असतील म्हणजे 2 बंधू या वेळेला मैदानामध्ये असतील, परंतु ते काय घडेल, हे 2 बंधू हा इतिहास रचतील का, हे 2 बंधू आपल्या गावासाठी खेळतील का, हे बंधू आपल्या गावाला विजयी करून देतील का, की जो गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर आशिष पाटील ज्याने चांगली फलंदाजी केली होती तो गोलंदाजी करताना चांगली कामगिरी करून आपल्या संघाला विजयी करून देईल का, हे मात्र पाहणं गरजेचं बनेल. तर निश्चित 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. तर एका बाजूला बघितला पवन टकले मात्र चांगली फलंदाजी आणि प्रभाकर टकलेच्या रेडर मध्ये जर चेंडू आला, हितेश 12वे खेळाडू या ठिकाणी मात्र पाहायला मिळतं. तर निश्चित चेंडू सीमारेषा पार होऊ शकतो. जरी 6 चेंडू मध्ये 24 धावांची जरी गरज असते ना शेखर पाटील, तरी सुद्धा प्रभाकर टकले हा फलंदाज हे फटकेबाजी करू शकतो, ती ताकद आहे. पण निर्णायक क्षणाला 5 चेंडू 14 धावा, एक विकेट पाहिजे होती, ती विकेट या ठिकाणी मात्र मिळाली. मात्र इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक करेल का सांगडे संघ. नक्कीच, कारण प्रभाकरच्या नावं सुद्धा आपण पाहिलं, 4 चेंडू मध्ये 4 षटकार, 5 चेंडू मध्ये 5 षटकार हे आपण पाहिलेत. आणि आता मात्र ती गरज असेल मी म्हणे या 2 बंधूंच्या माध्यमातून, परंतु तिथे मात्र पाहणं गरजेचं बनलं जाईल की सामना कोणाच्या बाजूने झुकला जाईल. चेंडू असतील 5 आणि गरज असेल 14 धावांची. 5 चेंडू 14 धावा, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि शृंखला मात्र यशस्वीरित्या शिखरावर जात असताना आपण पाहू शकाल. या वेळेला मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला फटका येतोय, दर्जेदार फटका. क्रिकेटमध्ये सौंदर्य क्लास मात्र दाखवलं या वेळेला पवन टकलेनं. चौकार आलाय आणि या चौकाराच्या बरोबरीनं येणारे 4 चेंडू आणि गरज असेल 10 धावांची. 4 चेंडू 10 धावा, ज्या पद्धतीनं म्हटलं जातं ना मनोज की फॉर्म जरी आपण म्हटला तो परमनंट असतो, टेम्पररी असतो, परंतु क्लास जो असतो तो परमनंट असतो. परंतु या वेळेला मात्र मी म्हणेन की हा क्लास मात्र इथे सिद्ध करावा लागेल फलंदाज पवन टकलेला आणि प्रभाकर टकले यांना. तर निश्चित चौकार या ठिकाणी मारला आणि पुन्हा एकदा पवन टकले ऑन अ फायर. इथून जर सामना जिंकला 5 रुपयाचा कॅश प्राइज आपण बघू शकतो. अविनाशजी वाकडेकर, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, जणू काही पूर्ण सामना रायगड ठाणा झालं की काय असंच पाहायला मिळतो. एका बाजूला सांगडे संघ विचार करावा लागतंय, प्रत्येक चेंडूवरती स्पीडअप करायचंय, प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव आता मात्र इम्पॉर्टंट झाले शेखर पाटील. नक्कीच, कारण आम्हाला सुद्धा आनंद वाटतो अशा सामन्यामध्ये कॉमेंट्री करताना खूप मजा येते. गोलंदाज तयार. या वेळेला मात्र काय घडलं गेलंय, डॉट चेंडू या वेळेला आपण पाहू शकाल. अविनाशजी वाकडीकर साहेब यांच्या माध्यमातून जर सामना शिरोडोन संघाने जिंकला तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. येणारे चेंडू असतील 3 आणि गरज असेल. येस, धन्यवाद. ओके 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय आशिष पाटील वर पूर्णपणे दारोमदार आहे. समोर फलंदाज पवन टकले या वेळेला आपण पाहतोय. कुठेतरी आपण पाहिलं तर गोलंदाजावर आक्षेप घेतला गेलाय. 3ऱ्या पंचांचं काम पाहण्यासाठी हॅलो जिंकली तर ही मॅच जिंकली तर तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे सन्माननीय जनार्दन वाकडीकर यांच्याकडून. मॅच जिंकली तर निश्चित प्रत्येक चेंडूचा टाळ्यामध्ये स्वागत झालं पाहिजे. एखादा निर्धाव चेंडू सामना सांगडे संघाच्या बाजूनं, एखादा मोठा फटका सामना शिरोडोन संघाच्या बाजूनं. मात्र जो जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करू शकतो. पण जिंकणार कोण? जिंकणार मात्र क्रिकेट आणि फक्त क्रिकेट शेखर पाटील.
नक्कीच 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 3 चेंडू 10 धावा. जर या चेंडूवर एखादा षटकार चौकार आला तर कुठेतरी परत येऊ शकतो सामन्यामध्ये शिरडोन संघ. डॉट चेंडू आला तर कमबॅक करेल सांगडे संघ. या वेळेला मात्र काय घडलं गेलंय, बॅक टू बॅक आपण पाहू शकाल. 2 डॉट चेंडू, येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. काय घडतंय मैदानामध्ये, काय घडणार, काय बिघडणार, संघ कोणता जिंकणार? 2 चेंडू 10 धावा, 2 मोठे फटके, 2 निर्धाव चेंडू. आशिष पाटील नामक गोलंदाज अवघ्या 4 चेंडू मध्ये 4 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद करण्यात यश आलंय. अप्रतिम गोलंदाजी मी तर म्हणेल. इथं फटका फसलाय आणि निश्चितच इथं मात्र थोडासा नाराजगी पत्करी लागली आहे श्रीराम शिरडोन संघाला शेखर पाटील. नक्कीच, कारण आपण पाहिलं तर प्रभाकर नॉन स्ट्राईकला जो आला तो नॉन स्ट्राईक वरच राहिला. जर कुठेतरी मी म्हणेन की ज्या वेळेला प्रभाकरला संधी मिळाली असती तर कुठेतरी चित्र काहीतरी वेगळं असतं. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. ज्या पद्धतीने सरडा रंग बदलत असतो त्याच पद्धतीने क्रिकेट सातत्यानं अशा पद्धतीने रंग बदलत असतो, हे आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु जिंकू दे कुणी, शिरडोन किंवा सांगडे, परंतु विजय मात्र इथे क्रिकेटचाच होतोय. गोलंदाज तयार. या वेळेला मात्र आलाय चौकार आणि इथे मात्र आपण पाहू शकाल. तर निश्चित लाईनअप करून आपण मैदानामध्ये जायचंय. प्रत्येक संघाला आपण हस्तांदोलन करायचंय. तर निश्चित शेखर पाटील सामना होता कुठे, सामना आला कुठे, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, इथून मात्र गर्दी आपल्याला कमी पाहायला मिळेल कारण की रोमांचकारी सामना या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. तर निश्चितच सांगोली संघ आपला निर्णय का असेल त्वरित या ठिकाणी अंमलबजावणी करायचं. स्वर्गीय महेंद्र भोईर स्मरणार्थ विवेक भोईर निश्चितच तुमचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी निश्चितच खूप लांबून आले आपल्या भावाच्या स्मरणार्थ जे आपण प्राईज दिलं होतं, निश्चित तुमचं स्वागत करतो या ठिकाणी. तसेच प्रणित रमाकांत आणि आशिष यांनी इकडे यायचं आहे, आपलं कॅशबॅक घेऊन जायचं आहे. मनोज. तर निश्चितच या ठिकाणी मात्र शिरडोन संघ पराभूत झाला. शेखर पाटील शेवटच्या क्षणाला मात्र आशिष पाटील याचं कौतुक केलं पाहिजे. 10 चेंडू 20 धावा निर्णायक क्षणाला अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. तर निश्चितच विनंती करतोय या मॅचचा हिरो जर कोण असेल तर निश्चितच आशिष पाटील याला विनंती करतोय. या मॅचचा हिरो आशिष पाटील. बॅक टू द आपण बघतोय, आपण यायचंय सामन्याचा किताब घेऊन जायचंय. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. सांगोली संघ आपल्या निर्णयावर अंमल करा, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. सन्मान्य सूरजभाई ठोंबरे तुमचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. सन्मान्य सूरजभाई ठोंबरे कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तिने आपल्याकडे यायचं आहे. भरत भोळे आपण प्रेक्षकांमध्ये असाल तर इकडे यायचं आपण. धन्यवाद. तर जाऊया आपण सामनावीराकडे, जिथे एका बाजूला आपण बघतोय सामना होता कुठे, सामना आला कुठे. मी विनंती करतोय सन्माननीय विजयदादा भोपी, आपणास विनंती असेल की आपण सामन्यावरचा किताब द्यायचंय. आपण जाऊया, 2 मिनिटं थांबायचंय. तर आशिष एक सुरेख गोलंदाजी, ऑलराऊंड परफॉर्मन्स या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. आशिषच्या माध्यमातून एक चांगली खेळी या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली. येस आशिष, शेवटच्या क्षणाला निश्चितच एक प्रश्न मात्र नक्कीच विचारेल. जेव्हा 6 चेंडू 14 धावांची गरज होती, समोर फलंदाज होता पवन, त्याच्या समोर तुम्हाला गोलंदाजी करायची होती, तुमच्या